आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण सुंदर जवळ थांबायला कोणीही नव्हतं आणि आता देखील खूप घाबरली. सो तिला असं एकटीला थांबून नाही जाऊ शकणार ना. हो पण आता मी आलीये ना, तुझा सगळ्या गोळ्या घेऊन ये. आत्या तुम्ही पण जा. मी आहे छोट्या मालकांसोबत, नका काळजी करू. तुझा लई मोठा आधार आहे बघ आम्हाला. आलोच. येते. माझ्यामुळे झालंय. कितीदा असं माझ्यासाठी तुम्ही स्वतःला पणाला लावणार आहात. खूप त्रास होतोय तुमचं हे असे हाल पाहताना. सुंदर सुंदर, अरे देवा, काय अवस्था झाली आहे तुझी. अक्षरा बरं आहे ना ग. मॅडम मॅडम शांत व्हा. छोटे मालक बरे आहेत आता. अगं बरं असं झालंच कसं. किती लागलंय बघ पोराला. कसं निश्चित पडू नये अगदी. मॅडम नका काळजी करू. डॉक्टरांनी सांगितले ते बरे आहेत आता. फक्त रिकव्हरीसाठी थोडा वेळ लागेल असं म्हणाले. अगं पण हे झालं तरी कसं. मॅडम झालं असं की मी इथून बाहेर पडले आणि कोण होती ती माणसं. पाताळात जरी लपून बसली ना तरी त्यांना शोधल्या बिगर राहणार नाही मी. मॅडम ती माणसं कोण होती ते आता नाही सांगता येणार. कारण मी उठून त्या गाडीचा नंबर बघायचा आतच ती इतकी फास्ट निघून गेली की माझ्या हाती काहीच नाही लागलं. ठीक आहे, ते बघूया नंतर. मला सांग, सुंदरनं काही खाल्लंय का. आई. सुंदर आई. हा बाळा, आई आहे. जवळच आहे आई. कसं वाटतंय बाळा. पाणी. हा देते. अंत्या उठतोस. हल हल. सावकाश. हलवा. बरं आहेस ना मग. गरम गरम खिचडी खाशील का रे. 4 घास खा, बरं वाटेल. मी करून आणते. तुम्ही थांबा, मी आणते खिचडी. बारक्या चल माझ्या मदतीला, आपण खिचडी आणू. चल. आराम करा. हॅलो. अगं वसू, पोचलीस का. संध्याकाळ होत आली, म्हटलं पोचलीस की नाही, काळजी वाटली म्हणून केला फोन. वय वय आत्ताच पोचले म्या. बर. सुंदर कसा आहे. बरं आहे, घरीच आहे. तसं काळजीचं कारण नाही. कुठल्या तरी गाडीनं धक्का मारला आणि हात फ्रॅक्चर झालाय त्याचा. जीवावरचा हातावर निभावलं म्हणायचं नाही का.
बरं तू सुंदरची काळजी घे आणि स्वतःचीही काळजी घे. आणि काही लागलं तर हक्कानं मला फोन कर, ठीक आहे? सविस्तर बोलायला करते नंतर पुन्हा फोन. ठेवू आता? बाई, इथं आहेत समधी माझ्या बरोबर, तू नको काळजी करू. बर, ठेव. मॅडम. सुंदर, अक्षर आली बघ खिचडी घेऊन. सावकाश. आता आहात ना कम्फर्टेबल? लेकरा, 2 घास खाऊन घे, बरं वाटेल. आई, तू आलीस तर बरं झालं बघ. आता मी लवकर बरा होईल. पण माझ्यामुळे तुझं काम राहिलं ना व? अरे, ते कामाचं काही महत्वाचं नाही. आधी तू लवकर बरा हो. घे, खाऊन घे. बाद झाला आहे. अरे, असं कसं सुंदर? 2 घास खाऊन घे की. नाही नको, बस. छोटे मालक, आता व्यवस्थित खाऊन घ्या बरं. यानंतर औषधं घ्यायचीत की नाही? बारक्या, तू जाऊन बघून ये अश्विनने औषधं आणलेत का? आणले असतील तर पटकन घेऊन ये. वय वय. ए भावा, एवढीशी खिचडी आहे, खा की एका दमात. छोटे मालक, असं कशाला उठायचं? कुठे लागलं असतं म्हणजे? अगं अक्षरा, मला लय ताण लागली होती बघ. पाणी पाहिजे होतं म्हणून मी. हो, पण मग कोणाला तरी हाक मारायचीत ना. इतकी माणसं आहेत घरात. आता मला यायला जर वेळ लागला असता तर. तू येळेत पोचलीस ना, हेच भारी आहे बघ. आणि जी गोष्ट घडलीच नाही त्याचा कशाला विचार करायचा? पाणी पाणी हवं होतं ना तुम्हाला? हा. मी भरवते. हा, नाद गोळा लय भारी झालंय बघ उपीट. अक्षरा, तू माझ्यासाठी आहे ना रोज नाश्ता घेऊन येत जा. मला आहे ना तुझ्या हातचं खायला लय आवडतंय बघ. तुम्हाला आवडतं ना? मी रोज घेऊन येईन. खरंच माझ्या आवडीचा एवढा विचार करशील? अरे वा, पेशंटसाठी स्पेशल नाश्ता काय? आणि आम्ही पेशंटसाठी बाहेर एवढं फिरतोय, आमच्यासाठी काही नाही?
असा काही स्पेशल नाहीये नाश्ता, उपीटच आणलंय आणि सगळ्यांसाठी आणलंय. ओ रिअली? बारक्या, तो डबा घे आणि सगळ्यांना उपीट दे बरं. होय होय. हे बरं आहे, तू त्याला भरवणार आणि आम्ही आमच्या हाताने घ्यायचं? अरे ना, पाणी दे की. हे घ्या, हे घ्या, पाणी प्या सावकाश. बारक्या, चल आपण बाहेर जाऊन सगळ्यांना नाश्ता देऊया आणि आपण पण बाहेरच करूया नाश्ता. कशाला, इथंच खाऊया की. बारक्या, चल बाहेर. काय तू माझ्या भावाला भेटू बी देईन तू. आम्ही देऊन आलो नाश्ता सगळ्यात. चल चल चल. तिला मला येळ मिळावा म्हणून समजून केवढी काळजी घेतात बघ. उपीट संपलं नाही अजून. खरं सांगू काय, तू असंच मला भरवत राहावंस असं वाटायलंय बघ मला. अगं नाही म्हणजे तेवढं नाचपुळा उपीट झालंय म्हणून म्हणतोय मी. हा शर्वरी कशी नाही आली ग अजून? मला उशीर होईल म्हणून मी आधी आले, तिला नारळ पाणी आणायला पाठव. ती येतच असेल. अगं अक्षरा, तिला कशाला उगाच त्रास? हा असू दे ना, त्रास कसला, येईल ती इतक्यात. चल. हे गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी रोज असं दर्शन दिलं ना, माय गॉड, माझी सकाळ ना एकदम फ्रेश होईल. काय पिशवीत? शरू, काय पिशवीत? दाखव ना, दाखव ना. हो, शाळा सुंदरसाठी. आणि माझ्यासाठी काही नाही. ऐक ना, रोज टिफिन घेऊन अशीच येशील? हे यो भिकारडा हित बी उलटला वय. याला दाखवतेच उर्वशी काय चीज आहे ती. होय, कोण आहे? चोरासारखा घरात का घुसायलायस?
छोटे मालक हा? अहो खरंच कसलं टेन्शन नाही ना? नाही नाही, काय बी टेन्शन नाही बघ. अगं ते आई संग असंच बोलायचं होतं मला. बर, चला मी निघते. येते मी. अश्विन, ही तर रेंगाळायलाच वय. जस्ट निघतच होतो त्यात ही भेटली. छान. हिच्यासाठी कोण एवढी मोठी महाराणी लागून गेली रे हिच्या पायी येळ घालवायलाच? अरे यांना काय जात आहे, समजा आयतं मिळालंय त्यांना. प्लीज यार अशी उदास नको बसूस. मी कान पकडून सॉरी म्हणू का? हे बघ. अगं थांब न, काढते नाही. अगं बरं मग मी उठ्या कशा काढतो? हा हे बघ. एक, दोन, तीन. जोर बैठका मारायची तयारी करायला लागलं का काय? हा ही तुला आता व्यायाम शिकवायला लागलीये आणि उगाच कोणाला बी इम्प्रेस करायचं नसतंय. आणि काय ग, तुम्हा दोघा बहिणीसनी जरा लाज शरम काय हाय का नाही? आलंच परत तोंडवर करून इकडं. हा काय यार अश्विनी, तुला बी कळत नाही का कोणाबरोबर किती वेळ घालवावं ते? हिनं तुला गम लावून चित्तवून टाकलाय, सारखा तिच्याच मागं पुढं करत असतो. आधीच काही यांच्यामुळे गम कमी आहे का घरात? शरू थांब. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ. आणि तुम्ही दोघी, तुम्हाला कोणी सांगितलं आमच्यामध्ये पडायला? अश्विन, तू नक्की US वरूनच आलायस ना? अरे मग थोडा अकलेचा भाग वापर की. तुगाच कोणा संग बी उडबस करायला लागलायस तू आता. नाहीतर काय, ह्या कुठं आपण कुठं जरा तरी विचार कर. तुम्हाला दोघांना एक सांगू, तुम्ही हे जे काही फिल्मी डायलॉग बोलताय ना, हे तुमचे नाहीत, टीव्ही सिरियल मधले डायलॉग आहे. सतत आपल्या टीव्ही मध्ये आणि मोबाईल मध्ये डोकं घालून असता तुम्ही. बाहेरच्या जगात काय चालू हे माहितीये का तुम्हाला? आणि माझी अक्कल काढताय. प्लीज. अय, उगाच फॉरेनला जाऊन लेस्ताना झाला समजू नकोस. आला मोठा इंग्लिश फाडायला लागलाय. शरू, इकडे. मालकांना कळलंय बहुतेक. आय थिंक या दोघे मिळून माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. आता काय असेल तर आईच समजा नीट करल. माझ्या लग्नाचा मार्ग फक्त आईच मोकळा करू शकते आणि ती हे घडवून आणणारच.
माझा लई विश्वास आहे आईवर. माझ्या प्रेमाला न्याय तीच मिळवून देणार. हे समज खरं आहे तर आई संग कधी बोलू म्या. तिच्या खोलीपर्यंत जावं म्हटलं. गौरी गौरी हा आठवलं. गौरी ना ते गौरी बिट्टी गेल्या. कुठे कुठे गेल्या कुठे गेल्या? अहो आठवणा चंदूशेठ. हा हा आठवतो. ते काय आठवायला वेळ लागतो ना मला. आठवलं. गौरी बिट्टी सकाळी उठल्या आणि गेल्या. अशा कशा गेल्या? तुम्हाला काहीतरी सांगून गेल्या असतील नक्कीच. आठवा जरा. ऐक ना रुद्र, तू ह्यांचं नको ऐकूस, गौरीजींना फोन कर ना. काय झालं? लागतोय फोन? नाही, स्विच ऑफ लागतोय फोन. काल जे काही झालं त्याने ऑकवर्ड होऊन निघून तर गेलं नसतील ना? रेवती, अगं तुझ्या डोळ्यात आग आहे हे माहित आहे मला, पण त्या आगीने तुझे डोळे भाजले की काय? माझ्या स्वप्नांना आग लागलेली असताना ढाराढूर झोपायला मी काही तू नाहीये. असं काही नाही ग रेवती, तुला झोप लागत नाही आणि मला भूक लागत नाही. मग तुम्हाला वाढायचंय की नाही वाढायचंय नाश्ता? मला ना थोडंच वाढ. ये मला आहे ना एक प्लेट पोहे, एक प्लेट शिरा आणि बाकीचं काय बनवलं असेल ना ते एक प्लेट, बस एवढंच पाहिजे. तेवढंच वाढ फक्त. हा थोडा नाश्ता आहे चंदू. हो मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, पण ओरडू नका. आता जर का मी विसरलो ना तर मग मला परत आठवायचं नाही. एकतर सगळी जबाबदारी माझ्यावर आहे, मला सगळं लक्षात ठेवायचंय. का? गौरी कुठे गेली? गौरी कुठे गेली बघा, विसरलो ना मी. हा गौरी घरी गेल्या. घरी गौरी गेली? रेवती, तुझं सुट्टी वाचून खोकला गेला, बॅत गेली. चंदूशेठ, गौरीजींच्या घरचा ऍड्रेस आहे? अरे गौरी तिच्या घरी नाही गेलीये, नंदिनी सोबत गेलीये. नंदाई सोबत? अरे चंदू, नंदिनीची बॅग तूच गाडीत ठेवली ना, आठवत नाही का तुला? बघ, नंदिनी कोल्हापूरला गेली तिच्या मैत्रिणीकडे आणि सोबत गौरीला आणि बिट्टीला सुद्धा घेऊन गेली. कायमचं आता तिकडेच राहा म्हणावं. चल मी येतो, बाय. तुझ्या जीवात जीव आला असेल तर जरा खाऊया का आता? वसू, नंदे, आजचा योग होता बघ तुझा, कोल्हापूरला पाय लागायचा. हो ना. अगं नाशिकची थंडी आणि कोल्हापूरचं वादळ आता एक होणार आहे. कोण पाहुणी आहे गई? लईच लाडाची दिसते. मैत्रीण म्हण लाडाची, द्राक्ष मागते पाडाची.
सुनबाईंना सोबत घेऊन आलीस, मग सांगायचंच की. अगं एवढं कुठलं भाग्य. ही गौरी आमच्याकडे घरकामासाठी आली आणि घरचीच झाली. माझी लेकच आहे असं समजणार. म्हणजे ही त्यांच्या घरातली अक्षरच वाटतीये. आणि माझी ओळख नंदाई आजी. अगं बाई खरंच की. काय ग नंदे, ही कोण? अगं ही आमची बिट्टी, म्हणजे गौरीची मुलगी आणि माझी नात. असं होय. कसं गोड पिल्लू आहे ते. आमची लाडाची बिट्टी. समद्यांनी ऐका, ही माझी बालमैत्रीण नंदिनी. नमस्कार. माझी लाडकी नंदू. आम्ही मैत्रिणी जीवा भावाच्या. काय बी झालं तरी आपली मैत्री वेणीत वेणी घट्ट बांधल्यावानी. वसू अशी ओळख करून देतात का? आपली खरी ओळख काय? आपली मैत्री कशी झाली, नातं घट्ट कसं झालं ते सांग ना त्यांना. का विसरलीस? थांब, तुला असं नाही कळणार. घे. अगं घे. थांब, तू अशी नाही घ्यायचीस. घे घे. एक दोन तीन. काय ही थेर करण्याचं झालं कोळस आणि म्हातारीला आलं बाळस. घ्या घ्या, हा हसून घ्या. लवकरच रडायची पाळी येईल. मग बघा तीस कसं पलटतील ते. छोटे मालक, उर्वशी मामींनी मला शपथ घातली की मी काही झालं तरी तुमच्याशी लग्न करणार नाही म्हणून. मला काय बी करून आई संग बोलाय पाहिजे. सुंदर, ए सुंदर, पाहिलेस का कोण आलंय ते? आयो नंदा मावशी होय. अरे सुंदर, अरे सांभाळ ना, लागलंय ना तुला. पर आता मावशी असल्यावर मी कसं बोलणार आई संग? काय रे, कुठे हरवलास? नाही नाही कुठं नाही. मावशी केवढ्या दिवसांनी भेटतोय आपण. तिला बघून आहे ना लय भारी वाटलं बघ. अरे मला सुद्धा. पण आता मेरी लाज रख ना यार. हा, तू बोलल्याशिवाय यायचं नाहीयेस परत. तुला शपथ आहे माझी. ऐक रे बाबा, हॅलो ऐक. खूप जास्त आहे हो, अर्धी नाही द्यायचा. गौरीजी म्हणजे अजून बाकी आहे का? नाही, एक मिनिट हा, कोथिंबीर फक्त बघून घेते.
अर्धी तयारी सुद्धा गौरीजी, मला ना, मी खूप प्रयत्न करतोय पण तांदळाचे तो पापड मी तिथे मागेच राहिलो. मी काय म्हणतो, सगळेच घ्या ना. रुद्र सर, तुमचं काहीतरी काम होतं ना? नाही, ठीक आहे, नंतर करतो मी. अहो, असं कसं? मला खूप छान भाज्या मिळाल्या, तुम्हाला पण हवं ते मिळेल. नाही, हरकत नाही, मी नंतर करतो. चला आपण नक्की ना? हो. गौरीजी, माझ्या मनात एक गोष्ट होती. बोला ना. नाही म्हणजे बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात, म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अच्छा, मी काय बोललोच नाही. बोलला नाहीत का तुम्ही? मला असं वाटलं तुम्ही काहीतरी बोललात. दुसरंच काहीतरी ऐकलं वाटतं. गौरीजी, मला तुम्हाला सांगायचं होतं, मला तुम्ही खूप आवडता. म्हणजे आत्ता असं नाही, आधीपासून खूप आवडता. तुमचं सोबत असणं मला छान फिलिंग देतं. असं वाटतं तुम्ही सतत माझ्या आसपास हवं. बरेच दिवस माझ्या मनातलं तुम्हाला विचारेन म्हणत होतो, पण हिम्मत नव्हती होत. आता म्हटलं विचारूनच टाकूया. गौरीजी, तुम्ही मला आयुष्यभरासाठी सोबत कराल? तुम्ही हवं तर वेळ घ्या, नंतर सांगा, पण कराल ना मला सोबत? हा हा, नाही म्हणजे करेन. खरंच? हो, म्हणजे सहज शक्य झालं तर करेन.
क्या बात है भाई, अभिनंदन, तू गौरीजींशी बोललास. वाह वाह वाह. अब इस दुनिया की कोई भी ताकत तुम दोनों को जुदा नहीं कर सकती. जिंकलस भावा, जिंकलस. मला तर इतका आनंद झाला ना हे ऐकून की काय सांगू. पण तू गौरीजींशी नक्की काय बोललास? मला तर वाटलं बोलायची संधी मिळत नाही म्हणून नाशिकच्या बाहेर गेलात की काय. सांग ना काय म्हणालास? काय बोलणार, ते बोलायचं होतं तेच बोललो, बाकी काही नाही. ओ मिस्टर मजनू, माझ्या समोर काय लाजतोयस? सांग ना काय म्हणालास? मी विचारलं मला सोबत कराल का, तर हो म्हणाल्या. वाह, मला ना खरंच वाटत नाहीये हे इतक्या सहज झालंय सगळं. बघितलंस, तू विनाकारण घाबरत होतास. अरे प्रेमात बोलल्याशिवाय समोरच्या मनातलं कळणार कसं? मी खरंच खूप खुश आहे. मला ना पॉझिटिव्ह वाईब्स येतच होत्या की सगळं छान होणार आहे. आय एम रिअली हॅपी फॉर यू. कॉंग्रॅच्युलेशन. येऊ का? ज्यूस आणलाय. ज्यूस का, कशासाठी? त्यांनी एवढं आणलंय प्रेमाने तर घे ना. ते गाडीवर तुम्ही विचारलत ना सरबत कराल का, म्हणून तर आणलंय. अच्छा, बोलला नाहीत का तुम्ही? मला असं वाटलं तुम्ही काहीतरी बोललात, दुसरंच काहीतरी ऐकलं वाटतं. सरबत? मी कधी म्हणालो? अहो असं काय करता रुद्र सर, ते गाडीवर मला नीट ऐकू येत नव्हतं ना, म्हणून मी विचारलं काय, तर तुम्ही मोठ्याने म्हणालात ना कराल ना सरबत, म्हणून आणलं मी सरबत. तुम्हाला सरबत नको होतं का? दुसरं काही हवं होतं का? सॉरी, आम्हाला ते गाडीवर नीट ऐकता नाही आलं ना, म्हणून. सरबतच हवं होतं. नक्की ना? हो. पिऊन घ्या. सरबत आणि सोबत हे एवढ्या जवळचे शब्द आहेत, मला आज कळलं रे. इथून पुढे सरबतही मागू नकोस आणि सोबतही मागू नकोस. डायरेक्ट आय लव्ह यू म्हण, कळलं? सोबत, सरबत, सोबत. मी सोबतच म्हणालो. मग पी सोबत. पुष्पा मामा